find out the sales from the following information. And to calculate the sales, we have fixed cost, profit, and break-even point in sales, that is in amount is given. And with the help of this information, we have to calculate the sales. आता जर आपल्याला सेल्स काढायचं म्हटलं तर सेल्स काढण्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. मग आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जेव्हा जर सेल्स काढायचा असेल तर आपल्याला एक बीईपी इथे दिलेला आहे, त्याच्यामुळे आपण बीईपीचा फॉर्म्युला वापरून सेल्स काढण्याचा इथे ट्राय करणार आहोत. तर सेल्स काढताना सगळ्यात पहिल्यांदा आपण लेट्स अज्युम सेल्स ॲज ए. अज्युम करूया आपण सेल्स ए आहे म्हणून, बरोबर. देन as BEP is given in the question, so I will write the formula of BEP. Break-even point is equal to total fixed cost divided by total contribution. सर हा बोला. दिसत नव्हतं, आली सर. हा दिसते का आता? हो सर. ओके, मल्टिप्लाइड बाय ए, कारण ए हा सेल्स आपल्याला माहित नाही. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा, बीईपी इज इक्वल टू टोटल फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय टोटल कॉन्ट्रीब्युशन मल्टिप्लाइड बाय ए हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर फिक्स कॉस्ट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, मग आपल्याकडे काय नाहीये तर कॉन्ट्रीब्युशन नाहीये. मग कॉन्ट्रीब्युशन काढण्यासाठी आपल्याला काय लागतं तर सेल्स लागतो आणि व्हेरिएबल कॉस्ट लागते. तर सेल्स पण माहित नाहीये आणि व्हेरिएबल कॉस्ट पण माहिती नाहीये. मग आपल्याला कॉन्ट्रीब्युशन काढण्याचा दुसरा फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर. मग आपण एक दुसरा फॉर्म्युला वापरणार आहे. टोटल कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू टोटल contribution is equal to fixed cost plus profit, fixed cost plus profit. तुम्हाला जे फॉर्म्युला बुक दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे बघा, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. आणि आपला जो फॉर्म्युला होता सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, बरोबर. मग आपण आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने आपण इथे हा फॉर्म्युला वापरलेला आहे, बरोबर. मग आपण आता परत एकदा बीईपीचा फॉर्म्युला लिहूया. बीईपी इज इक्वल टू टोटल फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय, आता कॉन्ट्रीब्युशन लिहिण्याऐवजी कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला लिहूया. फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय ए. आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला सम पुटअप करायची आहे. मग ब्रेक इव्हन पॉईंट क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बघा, ₹40,000 is equal to total fixed cost which is given ₹8,000 divided by fixed cost ₹8,000 plus profit which is given ₹2,000, and the whole term is multiplied by A. So ₹40,000 is equal to ₹8,000 divided by ₹10,000 80,000 multiplied by A. Sorry, here it is by mistaken 80,000. It should be
8,000 only. नाव आता याला जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर काय आन्सर येईल बघा. 8,000 डिवायडेड बाय 10,000 मध्ये आन्सर काय येणार इथे. 8,000 डिवायडेड बाय 10,000 द आन्सर विल बी 0.8. आता याला मल्टिप्लाइड बाय ए म्हटल्यावरती हा ए आपण इथे असंच लिहूया बरोबर. मग ₹40,000 इज इक्वल टू 0.8 ए. मग आता आपल्याला सेल्स काढायचं आहे. Therefore, A is equal to 40,000 divided by 0.8. is equal to 50,000 rupees 40,000 multiplied by 10 divided by 8. आता हे कसं आलं बघा. हे जे 0.8 आहे बरोबर. 0.8 म्हणजेच काय 8 डिवायडेड बाय 10 की नाही. मग आता इथे जर 8 डिवायडेड बाय 10 असेल तर हे इकडे गेल्यानंतर 10 बाय काय होणार आहे 8 होणार आहे. तर त्याच्यामुळे इथे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला समजण्यासाठी हे मी दाखवलेलं आहे. जरी तुम्ही 0.8 केलं तरी तुम्हाला आन्सर सेम मिळणार आहे. सो इज इक्वल टू रुपीज 4 lakhs divided by 8 is equal to how much is the amount of sales? 50,000. Very good. And therefore actual sales is equal to rupees 50,000. लक्षात आलं तुम्हाला. जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने आपल्याला फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन काढण्याचे 3-4 फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. सेल्स काढण्याचे 3-4 फॉर्म्युले आहेत की जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. बऱ्याचदा एखादा फॉर्म्युला आपण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जी गोष्ट नाहीये तर ती दुसऱ्या पद्धतीने जर तो फॉर्म्युला आपण यूज करून बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी गोष्ट नाहीये ती तुम्हाला सापडेल. इथपर्यंत कोणाची काही शंका आहे का. हॅलो. नाही सर. नाही सर. ओके नेक्स्ट क्वेश्चनला जायचंय. दुसऱ्या क्वेश्चनला. हो सर. ओके. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया. So question number 2 is Gasco Limited Gurgaon provides you with the following additional cost data regarding its operations for 2014-15. The information is invoice price. आता लक्ष द्या. Invoice price, market price, selling price, all are having the same meaning. Sales. Invoice price means sales price. So sales price is rupees 20 per unit. Works on cost which is fixed to rupees 61,000 per annum. Production cost that is variable. Marginal means variable. Rupees 11 per unit. Selling overheads dash rigid. Rigid means fixed. Rupees 29,000 per annum. Distribution overheads dash differential. Marginal costing लाच आपण व्हेरिएबल कॉस्ट, डिफरन्शियल कॉस्ट असं देखील म्हणतो. त्याच्यामुळे इथे कॉस्टची वेगवेगळी जरी नावं दिली असली तरी त्याचा अर्थ सेमच आहे. लक्षात ठेवा. So distribution overhead differential rupees 3 per unit. And they have asked us to calculate break-even point in amount of sales in rupees. म्हणजे आपल्याला BEP in rupees काढायचा आहे. And number 2 is number of units to be sold to earn a profit of rupees 30,000 per unit. आपल्याला इथे असा प्रश्न शोधायचा आहे की एका वर्षाला 30,000 प्रॉफिट कमवण्यासाठी आपण किती नंबर ऑफ युनिट्स विकले पाहिजे.
ते आपल्याला त्यांना काढून दाखवायचे. त्यामुळे आपण आता इथे पहिलं क्वेश्चन घेणार आहे, ब्रेक इव्हन पॉइंट इन अमाऊंट ऑफ सेल्स इन रुपीज. आता आपल्याला सेल्स काढायचं आहे म्हटल्यावरती पहिल्यांदा आपण काय करूया, एक मार्जिनल कॉस्टिंगचं कॉस्ट शीट काढावं लागेल आपल्याला, कारण की इथे ब्रेक इव्हन पॉईंट इन रुपीज काढायचं म्हटलं तर आपला फॉर्म्युला काय आहे, फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पीव्ही रेशो. मग जर पीव्ही रेशो काढायचा असेल तर आपल्याला कॉन्ट्रीब्युशन माहिती पाहिजे आणि आपल्याला सेल्स पण माहिती पाहिजे. मग जर हे कॉन्ट्रीब्युशन आणि सेल्स जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आपण काय करूया, आधी कॅल्क्युलेशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन पर युनिट काढून बघूया. सो देअरफॉर आवर फर्स्ट कॅल्क्युलेशन विल बी contribution per unit. Contribution per unit. सेल्स. तो सेलिंग प्राइस म्हणजेच इनवॉइस प्राइस आपल्याला क्वेश्चन मध्ये किती दिले बघा, इनवॉइस प्राइस इज 20 रुपीज पर युनिट. सेल्स मधून काय मायनस केल्यावरती आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळतं, व्हेरिएबल कॉस्ट. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्टला मार्जिनल कॉस्ट, डिफरन्शियल कॉस्ट असं पण म्हणतो आपण. मग आता इथे व्हेरिएबल कॉस्ट मध्ये काय काय दिलं बघा क्वेश्चन मध्ये, एक तर प्रोडक्शन कॉस्ट, नंबर 2 आहे ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे 11 रुपीज, डिस्ट्रीब्यूशन ओवरहेड्स 3 रुपीज, so total variable cost is 14 rupees. So 20 minus 14, sales minus variable cost, contribution per unit is equal to rupees 6. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता आपल्याकडे कॉन्ट्रीब्युशन पण आहे, सेल्स पण आहे, आपण पीव्ही रेशो काढू शकतो. फिक्स कॉस्ट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, म्हणजे आपल्याला ब्रेक इव्हन पॉइंट इन सेल्स इन रुपीज काढता येईल. बरोबर, लक्षात आलंय सगळ्यांच्या? हॅलो. हो सर. ओके, नेक्स्ट कॅल्क्युलेशन करायचंय. हो सर. ओके, आता आपण बीईपीचा फॉर्म्युला लिहूया. बट बीईपी काढताना आपला पीव्ही रेशो लागणार आहे, मग आपण पीव्ही रेशो डायरेक्टली काढून घेऊया. पीव्ही रेशो इज इक्वल टू contribution divided by sales multiplied by 100. So calculation, as just we have calculated contribution rupees 6, sales, that is invoice price which is given in the question, is rupees 20 multiplied by 100. Therefore PV ratio is equal to, anybody? 30%. 30. 30%. Very good, 30%. So PV ratio is equal to 30%. Now we can easily calculate the BEP. Break even point
in amount in rupees is equal to, what is the formula for calculating BEP in rupees? Fixed cost. Fixed cost upon PV ratio. Very good. Fixed cost upon PV ratio. Now here, how much is our fixed cost? If you look at the question, works on cost. In the question, works on cost which is fixed 61,000 plus selling overhead which is rigid 29,000. So therefore, fixed cost is rupees 61,000 plus selling overheads rupees 29,000 divided by PV ratio is 30%. (61 plus 29 is equal to rupees 90,000) multiplied by, आता हे 30% आहे म्हणजे 30 divided by 100, तर 100 वरती गेल्यावरती काय होणार, मल्टिप्लाइड होणार आणि 30 काय राहणार, डिवाइडेड बाय. सो 100 divided by 30 is equal to rupees, come on, somebody is saying right answer. 3 lakh. Very good. 3 lakh rupees BEP. Now we have answered the first question. Now the second question is number of units. So let's have the calculation of the second. Number of units to be sold to earn profit of rupees 30,000 per year. Okay. Now here we have to simply calculate the sales to earn the desired profit of rupees 30,000. आता याच्यामध्ये करेक्शन सगळ्यांनी लक्ष द्या. आपण व्हेरी फर्स्ट क्वेश्चन घेतला होता बघा, ज्या क्वेश्चन मध्ये आपण सेल्स काढला होता, तर त्या ठिकाणी जो प्रॉफिट आपण घेतलेला आहे, तर ती प्रॉफिटची फिगर चुकलेली आहे. कारण की तिथे प्रॉफिटची फिगर हा डिझायर्ड प्रॉफिट घ्यायला पाहिजे होता, पण आपण त्या प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल प्रॉफिट घेतलेला आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. जेव्हा अशा प्रकारे ते विचारतात नंबर ऑफ युनिट्स किंवा सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 30,000, अशा वेळेला जो 30,000 आहे तो डिझायर्ड प्रॉफिट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी घेताना डिझायर्ड प्रॉफिट घ्यायचा असतो, ऍक्च्युअल प्रॉफिट घ्यायचा नसतो. सो देअरफॉर सेल्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस डिझायर्ड प्रॉफिट. आता इथे डिझायर्ड प्रॉफिट किती आहे, 30,000, कारण त्यांना 30,000 प्रॉफिट हवा आहे, डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. Contribution per unit. Now fixed cost. Fixed cost, as we have already discussed, 61 plus 29. How much is the total of fixed cost? Rupees 90,000. 90,000. Plus, what about the desired profit? It is given in the question, rupees 30,000.
divided by, we have already calculated very first contribution per unit. How much it is? Rupees? Come on, anybody. What was the amount of contribution per unit? Very good. Rupees 6. So 90,000 plus 30,000 is equal to 1,20,000 divided by rupees 6. So rupees 1,20,000 divided by rupees 6. 20,000. It means if they sell 20,000 units, they will get the profit of rupees 30,000. आता हे तुम्हाला व्हेरीफाय करून बघायचं आहे का सगळ्यांना? हॅलो, हो सर. ओके, आय विल व्हेरीफाय इट, डोंट वरी. आता जेव्हा अशा प्रकारचा क्वेश्चन येतो तेव्हा नेहमी व्हेरिफिकेशन करायचं बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. नाव आय एम व्हेरीफाईंग दिस. आता किती युनिट विकले पाहिजे? तर 20,000 आपण कॅल्क्युलेट केलेत, बरोबर. सो 20,000 मल्टीप्लाइड बाय आपली सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे बघा क्वेश्चन मध्ये? रुपीज 20 आहे, बरोबर. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय आवाज. हो सर. ओके, सो 20,000 मल्टीप्लाइड बाय 20, 4 लाख. 4 लाख. हा आपला काय झाला? सेल्स, बरोबर. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट क्वेश्चन मध्ये किती आहे? सॉरी, आपल्याला काढावं लागेल. सो व्हेरिएबल कॉस्ट मग अशी 14 रुपये होती बघा, 11 प्लस 3, बरोबर आहे. रुपीज 14. सो 14 मल्टीप्लाइड बाय 20,000, 20,000 गुणिले 14, 2 लाख. It is our variable cost. So contribution is 20,000. 1,20,000. It is our contribution. Contribution minus Fixed cost. So fixed cost 61 plus 29, 90,000, बरोबर. 30,000 प्रॉफिट. हा, मग प्रॉफिट किती आला? 30,000. म्हणजे काय की आपण जर 4 लाख रुपयाची विक्री केली तर आपल्याला किती प्रॉफिट मिळेल? 30,000चा प्रॉफिट मिळेल. आणि दुसऱ्या प्रकारे काय, जर आपण 20,000 युनिटची विक्री केली तर आपल्याला प्रॉफिट किती मिळेल? 30,000 रुपये. बघा आपला आन्सर आलेला आहे इथे 20,000 युनिट्स, आणि इथे डिझायर्ड प्रॉफिट किती त्यांनी विचारलं होतं आपल्याला? 30,000. म्हणजे ते इथे विचारतायत किती युनिट सेल केले. म्हणजे आता त्यांनी युनिट विचारले तर आपण युनिट मध्ये उत्तर द्यायचंय, आणि जर त्यांनी अमाऊंट विचारली तर आपल्याला अमाऊंट किती सांगावी लागली असते? इथे 4 लाख रुपये. आलं लक्षात? म्हणजे काढताना आपण युनिट्सच काढले असते आणि त्याला मल्टीप्लाइड बाय सेलिंग प्राइस केली असती 20 रुपये. म्हणजे आपला आन्सर किती आलं असतं? 4 लाख रुपये सेल्स. मग क्वेश्चन काय झाला असता? कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ सेल्स रिक्वायर्ड टू अर्न अ प्रॉफिट ऑफ रुपीज 30,000 पर इयर. म्हणजेच आम्हाला सेल्सची अमाऊंट काढून दाखवा जेणेकरून एका वर्षाला 30,000 रुपये प्रॉफिट झाला पाहिजे. त्यामुळे आपलं उत्तर असं आहे, 20,000 युनिट गुणिले 20 रुपये म्हणजे 4 लाख रुपये जर तुम्ही सेल्स केला तर तुम्हाला एका वर्षाला 30,000 रुपये हा प्रॉफिट होऊ शकतो. आलं लक्षात? हॅलो, हो सर, आले. एनी डाऊट? कोणाचा काही डाऊट आहे का? नो सर. नाही सर. Okay, now we will move to the next question. Now the question is, from the following cost data, calculate BEP, that is break-even point in units. Second, break-even point units if selling price is reduced by 10%. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं? तर बीईपी काढायचं. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी असं विचारलंय, तुम्ही बीईपीच काढा पण सेलिंग प्राइस मात्र कितीने कमी करून दाखवा? 10%. म्हणजे त्यांना बीईपी आत्ता किती आहे, जर 10% सेलिंग प्राइस कमी केली तर ब्रेक इव्हन पॉईंट युनिट्स मध्ये किती येणार आहे हे त्यांना अपेक्षित आहे उत्तर. थर्ड क्वेश्चन इज सेलिंग प्राइस पर युनिट इफ बीईपी इज 8,000 युनिट्स. म्हणजे जर का ब्रेक इव्हन पॉईंट हा 8,000 युनिट्सचा असेल तर त्यावेळेला सेलिंग प्राइस किती असली पाहिजे?
हे एक तिसरं उत्तर त्यांना अपेक्षित आहे. आणि हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती म्हणजे एक फिक्स कॉस्ट ₹1 लाख, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट ₹10 आहे आणि सेलिंग प्राइस पर युनिट इज ₹20. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. तर पहिला क्वेश्चन आपल्याला काय करायचा आहे, तर ब्रेक इव्हन पॉईंट्स इन युनिट्स काढायचे. मग ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट काढताना आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. तर आता बघा, फिक्स कॉस्ट दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, कॉन्ट्रीब्युशन काढतो म्हणजे काय करतो आपण, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजे सगळा डेटा इथे अवेलेबल आहे, तर त्यामुळे आपण बीपी इझिली काढू शकतो. सो वी विल कॅल्क्युलेट break even point in units. So first of all, BEP in units is equal to fixed cost divided by contribution per unit. कॉन्ट्रीब्युशन पर युनिट किती येईल सांगताल का लगेच, बोला कोण सांगते आता, कॉन्ट्रीब्युशन पर युनिट किती येणार. कॉन्ट्रीब्युशन कसं काढतो आपण, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तर सेलिंग प्राइस पर युनिट किती आहे 20 आणि व्हेरिएबल कॉस्ट किती आहे 10. मग कॉन्ट्रीब्युशन पर युनिट किती येणार 10. व्हेरी गुड. So fixed cost ₹1 lakh divided by contribution means what, sales minus variable cost. So selling price per unit is ₹20 minus ₹10 is equal to 1 lakh divided by 10. So number of units are 10,000. Break even point in units 10,000. Any doubt? कोणाची काही शंका आहे का? No, sir. Okay, now second question. BEP in units if selling price is reduced by 10%. BEP in units if selling price reduced by 10%. So original selling price, how much it is? 18. Original selling price is ₹20. Okay. Minus 10% reduction. 18. Yes. So revised price will be ₹18. New selling price is equal to ₹18. Okay. Remaining things will be same. Now BEP in units is equal to, formula will remain same, fixed cost divided by contribution per unit. So fixed cost, which is same ₹1 lakh, divided by contribution means what, sales minus variable cost. So our new sales price is ₹18 minus our variable cost is ₹10. Therefore ₹1 lakh divided by ₹8. Come on, how much? 12,500.
12,500 units. Now let's move on to the third question. Selling price per unit if BEP is 8,000. आता त्याने उलटा आन्सर विचारले आपल्याला. आतापर्यंत आपण काय काढत होतो, बीईपी काढत होतो आणि सेलिंग प्राइस वरती जर काही परिणाम झाला तर ते तपासत होतो. आता त्यांचा प्रश्न असा आहे, जर बीईपी 8,000 असेल तर सेलिंग प्राइस किती असेल? तर सेम फॉर्म्युला मांडायचा आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन पर युनिटच्या जागी आपण काय म्हणणार आहे, सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, तुम्हाला त्याची सेल्स प्राइस पण मिळून जाईल. सो थर्ड कॅल्क्युलेशन इज selling price per unit if break even point is 8,000 units. BEP in units is equal to fixed cost divided by contribution per unit. Therefore, BEP in units is how much? 8,000 units is equal to fixed cost is rupees 1 lakh divided by contribution means what? Sales minus variable cost. So sales आपल्याला माहिती नाहीये, तर सेल्सला आपण x मानूया. We assume sales as an x. So x minus rupees variable cost is 10. लक्षात आलंय का सगळ्यांना? हॅलो. हो सर. हो सर. हा, इथे सेलिंग प्राइस माहिती नाहीये, आपल्याला काढायची आहे, तर त्याच्यामध्ये त्याला x मांडलेलं इथे है ना. तर x मायनस रुपीज 10. मग आता इथे काय होईल बघा, 8,000x हे मल्टिप्लिकेशन होईल वरती इकडे. सो 8,000x x is equal to rupees 1 lakh. बरोबर. आणि आता हे जे 10 आहेत ते 10 ह्याला इथे काय होतील, मल्टिप्लाय होणार ना इकडे. बरोबर. हे मायनसच्या आधीचा एक्स इकडे घेतलं तर ते हे वरती जातील, आता खाली येते वरती जातील. सो इथे प्लस रुपीज 80,000 प्लस रुपीज किती आहे ना, 80,000. लक्षात आलंय का सगळ्यांच्या? हॅलो हॅलो. हो सर आले. परत मल्टिप्लिकेशन करून दाखवू मी तुम्हाला, सिम्प्लिफिकेशन. हॅलो. हो सर, Hello. सिम्प्लिफिकेशन करून दाखवा. ओके ठीक आहे, करून दाखवतो. इथपर्यंत क्लिअर आहे. 8,000 युनिट्स इज इक्वल टू 1 lakh डिवायडेड बाय x मायनस 10. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन करू आपण इथे. बरोबर. येस सर. x मल्टिप्लाइड बाय 8,000 युनिट्स इज इक्वल टू काय येणार, 8,000 x. बरोबर. मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 8,000 युनिट्स इज इक्वल टू किती येणार, रुपीज